हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. सासनळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोफत दंत तपासणी आरोग्य शिबिर संपन्न. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ उल्हारे यांनी. संपूर्ण माहिती अशी की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश ग्रामपंचायत यांना सक्षम करून पायाभूत सुविधा सुधारून आणि लोकांचा सक्रिय सहभाग घेऊन ग्रामीण भागात सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधणे व गावातील आरोग्य व्यवस्थित करणे. याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे मोफत दंत व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या दंत शिबिरासाठी डॉक्टर निलेश गोसावी BDS व चासनळी गावचे डॉक्टर हरिचंद्र सोनवणे यांचे चिरंजीव डॉक्टर तेजस सोनवणे हे आज दिनांक 30/12/2015 रोजी शिबिरादरम्यान उपस्थित होते. प्रथम डॉक्टरांचा ग्रामपंचायततर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दंत आरोग्य तपासणी शिबिराचा पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. काही नागरिकांना त्यांची दंत तपासणी व आरोग्य तपासणी करून त्यांना वेळेवर औषध उपचार करून दिला. या शिबिरासाठी गावचे ग्रामविकास अधिकारी गायकवाड साहेब, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. ठोकशाही न्यूज 24 साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर निलेश गोसावी, सुरेगाव कोळपेवाडीवरून. तर इथं आम्ही शिबिर भरवलं आहे दाताचा. तर प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ सुनीता नानासाहेब बनसोडे यांच्या मार्फत ग्रामपंचायत चासनळी तर्फे ही शिबिर भरवण्यात आली आहे. ही मोफत दंत चिकित्सा सेवा आपण इथं भरवलेली आहे. माझ्यासोबत डॉक्टर तेजस सोनवणे हे माझ्यासोबत आहे आणि मी डॉक्टर निलेश गोसावी आणि मॅडम बनसोडे मॅडम यांनी आम्हाला इथं येण्यासाठी सांगितलं आणि ते उत्साहित केलं, सांगितलं की तुम्ही एक दंत चिकित्सक आपला सेवा तुम्ही शिबिर भरवा. त्याच्या मार्फत आम्ही लोकांना खूप कमी किमतीत आणि त्यांना तोंडाचे विषयी जे आरोग्य आहे ते आम्ही सांगतो. आरोग्य नियम त्याच्या विषयी त्याबद्दल आम्ही सांगतो की कसं काय 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 होतं, काय गोष्टी होतात आणि काय न करणं, काय करायचं त्याची माहिती पण देतो आणि मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर कोणाकोणाची दात गेलेली आहे, उपचारात जर बघितलं तर दात गेलेले आहेत तर कवळी बसवणं, फिक्स दात बसवणं, त्याच्यानंतर स्वच्छ दात करणं आणि त्याच्यावर जर ऍडव्हान्स लेवलवर जर गेलं तर मग स्क्रू, इम्प्लांट ह्या पण आपण पद्धती ठेवलेल्या आहे. वेडेवाकडी दात, अक्कल दाढी कशा काढणं, काय काढणं त्याचा आपण योग्य ते उपचार आपल्या क्लिनिकला करतो. थँक्यू.